एसपी नवनीत कावत यांच्याशी चर्चेनंतर मसाजोगच्या गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन मागे घेतलेलं आहे। 10 दिवसांमध्ये आरोपींना अटक करा अशी मागणी गावकऱ्यांनी कावत यांच्याकडे केली। आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासह वाल्मिक कराडवर 302 चा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी मसाजोग गावकरी आक्रमक। मसाजोगमधील ग्रामस्थांचं 2 तास जलसमाधी आंदोलन। फरार आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची ग्रामस्थांची मागणी। आंदोलनादरम्यान काही महिला आंदोलकांची प्रकृती बिघडली होती। यानंतर एसपी नवनीत कावत यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। एसपी कावत यांनी काढलेल्या समजुतीनंतर गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन मागे घेतलं। फरार आरोपींना कधी अटक करणार आम्हाला तारीख सांगा, आंदोलकांची मागणी। फरार आरोपींना 10 दिवसात पकडू, एसपी कावत यांचं गावकऱ्यांना आश्वासन। तुम्ही आम्हाला किती टाइम, आमच्याकडून किती टाइम मागता तुम्ही? किती दिवस मागता तुम्ही? 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस? सांगा आम्हाला, टाइम सांगा। तुम्ही म्हणता तेवढं आम्हाला टाइम। 4 दिवस आधी म्हणले होते, आता महिना झालाय। 10 दिवस, 10 दिवसाच्या नंतर आम्ही आत्मदहन करणार। वाल्मिक कराडवर 302 चा गुन्हा दाखल करण्याची ग्रामस्थांची मागणी। भांडणं झालीत, काय मूळ कारण काय? खंडणी मागायचं ते आरोपी जे येत नव्हते, वाल्मिक कराडचे आदेश होऊन खंडणी मागायला आरोपी आलते इथं। त्यांच्याबरोबर बातचीत झाल्यानंतर त्यांनी संतोष देशमुखचा 300 गुन्हा केला। मग वाल्मिक कराड खंडणीमध्ये अटक कसं होऊ शकतो? वाल्मिक कराड 302 खंडणीच्या गुन्ह्यात बाहेर आल्यानंतर तो आम्हाला ठेवणार नाही। काल केज कोर्टाबाहेर दमदाटी केली, ग्रामस्थांना भीती। तुम्हाला होत नसला ना तर मी थोड्या वेळाने मी रिप्लाय देतो तुम्हाला। सगळ्या गाड्या बाहेर काढायच्या कोर्टात, वकील सोडून कोणी यायचं नाही कोर्टात। आणि हे जर खंडणीमध्ये जर बाहेर निघाला तर पुन्हा हे आमचे दशाच उडून टाकतोय। साहेब एक सांगतो, काल तिथं अटक वाल्मिक कराडला केस कोर्टात आणल्यानंतर त्यांच्या मुलांनी किती कशा धमक्या दिल्या, किती निघाणा केला, काय करतात पोलिस? काय करतात? का मारू शकत नाही त्यांना? का मारू शकत नाही? कोर्टामधला व्हिडिओ आहे, कोर्टामधला व्हिडिओ आहे, गाड्या बाहेर काढा, गाड्या बाहेर काढा।